नमस्कार, मी निरंजन स्वागत करतो तुमचं सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये. तर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना या योजनेसाठी ई-केवायसी करणं सर्व महिलांसाठी बंधनकारक केलं गेलं होतं. आणि याची शेवटची तारीख 18 नोव्हेंबर 2025 ही ठरवण्यात आली होती. परंतु ई-केवायसी करत असताना महिलांना खूप जास्त प्रॉब्लेम येत होते. काहींना ओटीपी रिसीव्ह होत नव्हता, तर साईट प्रॉपरली चालत नव्हती. म्हणून सरकारने ती तारीख वाढवून 31 डिसेंबर 2025 ही करण्यात आलेली. तर आता 31 डिसेंबर 2025 पर्यंत तुम्हाला काय करायचे आहे, तुमची ई-केवायसी प्रोसेस पूर्ण करायची आहे. महिलांच्या मनामध्ये एक प्रश्न निर्माण झालेला आहे की कुठल्या महिलांनी ही ई-केवायसी प्रोसेस पूर्ण करायची आहे. ज्या महिलांनी ऑलरेडी यशस्वीरित्या ई-केवायसी केलेली आहे त्यांनी सुद्धा ई-केवायसी करायची आहे की कोणी ई-केवायसी करायची आहे. तर या संपूर्ण प्रश्नांची उत्तरं आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे. म्हणून हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा आहे लाडक्या बहिणींनो. आणि चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचंय. तर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना या योजनेसाठी 31 डिसेंबर 2025 पर्यंत तुम्हाला ई-केवायसी करायची आहे. तर ही ई-केवायसी त्याच महिलांनी करायची आहे ज्यांनी पहिल्यांदा ई-केवायसी करत असताना काही चुका केल्या होत्या. म्हणजेच काही विधवा महिला असतील किंवा मग घटस्फोटित महिला असतील, तर त्यांनी जेव्हा ऑप्शन भरत असताना, ऑप्शन निवडत असताना काही चुका केल्या असतील, हो किंवा नाही मध्ये त्यांनी काही चुका केल्या असतील, तर त्यांनी काय करायचंय, आता ई-केवायसी परत करायची आहे, जेणेकरून त्यांचे पुढील हप्ते त्यांना सुरळीत मिळत राहतील. म्हणून त्या महिलांनीच ई-केवायसी करायची आहे ज्यांनी अगोदर ई-केवायसी करताना काही चुका केल्या होत्या. आणि तीच चूक दुरुस्त करण्याची शेवटची संधी लाडक्या बहिणींनो तुम्हाला मिळणार आहे. आणि त्याची शेवटची तारीख असणार आहे 31 डिसेंबर 2025. म्हणून येत्या 31 डिसेंबर 2025 पर्यंत तुम्ही तुमची ई-केवायसी करून टाका, जेणेकरून तुम्हाला पुढील म्हणजे जानेवारी पासूनचे जे हप्ते आहेत ते तुम्हाला सुरळीत मिळत राहतील. आता लाडक्या बहिणींच्या मनामध्ये हा सुद्धा प्रश्न असेल की आता ई-केवायसी आमची झालेली नाही, यशस्वीरित्या पूर्ण झालेली नाही, तर काय आम्हाला नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता हा मिळेल? तर हो लाडक्या बहिणींनो, नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता तुम्ही जर ई-केवायसी केलेली असो किंवा नसो तरी सुद्धा तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. म्हणून त्यांची तुम्ही काळजी करू नका. परंतु तुमची जी ई-केवायसी असेल तुम्ही येत्या 31 डिसेंबर 2025 पर्यंत पूर्ण करा, जेणेकरून पुढील जे हप्ते आहेत ते तुम्हाला मिळत राहतील. लाडक्या बहिणींनो, हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणींपर्यंत नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांना सुद्धा कळेल की जर त्यांनी ई-केवायसी करत असताना काही चूक केली असेल तर ती चूक दुरुस्त करण्याची त्यांना शेवटची संधी मिळणार आहे. म्हणून हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणींपर्यंत शेअर करा. चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर चॅनल सबस्क्राईब करा. तर लाडक्या बहिणींनो, भेटूयात एक नवीन विषयासह. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.